डिलिव्हरी झाली, बाळ जन्माला आलंय, सगळं ठीक आहे, पण तुला अचानक रडू येतंय. कोणी काहीही बोललेलं नाही आणि तरीही डोळे पाणावतात. बाळ झोपलेलं आहे, मात्र तरीही छातीत जडपणा आहे आणि डोक्यात सतत भीतीदायक विचार आहे. माझ्यात काहीतरी चूक आहे का? आई, तुझ्या मनात देखील असेच विचार चालू असतील. तुला देखील हे ऐकून डोळ्यात पाणी आले असेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुझ्यासाठीच आहे. नमस्कार माझ्या सर्व नवीन आईंनो, मी आहे वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात वैशूज ग्लो डायरीज. इथे डायग्नोसिस नाही, जजमेंट नाही, फेअर नाही. इथे फक्त सपोर्ट आहे. इथे फक्त खऱ्या मॉमच्या भावना असतात आणि सपोर्ट सिस्टीम आहे. माझ्याशी एका न्यू मॉमने बोलताना सांगितले, वैशू, डिलिव्हरी झाली. मी डिलिव्हरी रूमच्या बाहेर आले. सगळे खुश होते. कोणी फुलं देत होतं, तर कोणी फोटो काढत होतं वगैरे वगैरे, तर कोणी अभिनंदन म्हणत होतं. पण रात्री मात्र मला बाळाला बघितलं तर फारच रडणं येत होतं. आणि ती मला म्हणाली, मला कळलंच नाही मी का रडत होते. हे वेड नाही, हे कमजोरी नाही, तर आई, हे पोस्टपार्टम इमोशन आहेत. तर चला तर मग समजून घेऊया, बाळ जन्मल्यानंतर आईला रडू का येतं. तर त्याचं सगळ्यात मोठं एक कारण म्हणजे हार्मोनल चेंज. प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रेजोन, ऑक्सिटोसिन हे खूप जास्त वाढलेले असतात. पण डिलिव्हरी होताच काय होतं माहिती आहे का? ते अचानक त्यांचा लेवल खूप जास्त खाली येतो आणि हे सगळं आपली झोप, आपलं आपले मूड्स, आपली एनर्जी सगळं काही कंट्रोल करत असतात आणि ते खाली येताच साहजिक आहे आपलं विस्कटून जातो. जशी एक लिफ्ट वरून डायरेक्ट खाली येते, तसंच हे हार्मोन डायरेक्ट खाली येतात आणि त्यामुळेच मूड स्विंग होणं, रडू येणं, अस्वस्थपणा वाटणं हे साहजिक आहे. हे खूप नॉर्मल गोष्ट आहे. कारण नंबर 2, बेबी ब्लूज. सगळ्यात कॉमन आणि जवळपास 90% आईंना हे होतं. डिलिव्हरीनंतर पहिल्या 7 ते 10 दिवसामध्ये रडू येणं, चिडचिड होणं, इमोशनल ओव्हरलोड होणं, अशक्तपणा येणं, थकल्यासारखं वाटणं, हे सगळं आजार नाही, हे एक नॉर्मल फेज आहे. हे सगळं जास्त काळ नाही, 2 आठवडे चालतं आणि ह्यालाच बेबी ब्लू असं म्हणतात. कारण नंबर 3, आयडेंटिटी चेंज होणं. तर सगळ्यात आधी एक तू मुलगी होतेस, त्यानंतर तू कोणाची तरी वाईफ झाले, त्यानंतर अचानकच एक मोठा बदल होतो आणि तू कोणाची तरी आई होतेस. आई होणं हा फार मोठा चेंज असतो प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये. कारण ह्यानंतर खूप काही चेंज होतं. अचानक आपल्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी येते आपल्या न्यूबॉर्नची. त्याला कसं हँडल करायचं आहे, कसं फीड करायचं आहे, लोकांच्या एक्सपेक्टेशन, ह्या सगळ्याने आईच्या मनाला भीती निर्माण होते. आपल्या मनाला वेळच मिळत नाही ॲडजस्ट होण्यासाठी. कारण नंबर 4, झोपेचा अभाव. शरीर हे थकलेलं असतं आणि थकल्यानंतर इमोशनल कंट्रोल हे राहत नाही. बाळ जन्मल्यानंतर 6 तास झोप मिळणं शक्य नाही. जवळपास 4 ते 5 महिने बाळाला दर 2 ते 3 तासानंतर पाजवायसाठी आईला उठावंच लागते. त्यानंतर डायपर चेंज करण्यासाठी देखील उठावं लागते. त्यामुळे झोप भेटणं हे तर पॉसिबलच नाही. आता आई, सगळ्यात महत्त्वाचं ऐक, रडणं म्हणजे तू वाईट आई आहे असं नाही. रडणं म्हणजे तुझं मन हे प्रेशर सोडत नाही आहे. तुला लगेच स्ट्रॉंग व्हायची काहीच गरज नाही. आई बनणं हे एक प्रोसेस आहे. ते एका दिवसात परफेक्ट होणं शक्य नाही आणि परफेक्ट आई, खरं सांगू का, कोणीच नसतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि ह्या व्हिडिओतला सगळ्यात इम्पॉर्टंट भाग. तर आता ह्यावर काय करायचं आहे? रडू आलं, सगळ्यात सिंपल, रडू आलं तर रड, त्याला थांबवू नकोस. 2, बोल. तुझी मैत्रीण असो, तुझी आई असो, तुझा नवरा असो, सासू असो, तुझ्या जवळचं जो कोणी असेल, त्याच्याशी तू तुझं मन मोकळं कर. तुला काय वाटत आहे, काय नाही, ते सगळं सांग. 3, झोप. जसं सलग झोप मिळणं तर शक्य नाही, पण जसा वेळ भेटेल तशी तू झोप घेण्याचा प्रयत्न कर.
घर नाही, तू प्रायोरिटी आहे. तुझी हेल्थ प्रायोरिटी आहे. तू चांगली असशील तर तुझं घर तू स्वतः बरोबर नीट करशीलच. 4. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ह्या फिलिंग 2 आठवड्यापेक्षाही जास्त राहिल्या, जर तुला खूप कोणत्याही गोष्टीची आनंद होत नसेल, खुशी वाटत नसेल, तर डॉक्टरांना किंवा कन्सल्टंटना भेट. त्यांची मदत घे. कारण मदत मागणं हे वाईट आई आहे याचं लक्षण नाही. ते सेल्फ केअर आहे. आई, जर कोणी तुला सांगितले नसेल, तर मी तुला सांगते. तू पुरेशी आहेस. तू एक चांगली आई आहेस. तुझं रडणं तुझ्या प्रेमाचंच एक रूप आहे. आई स्ट्रॉंग असते, पण आधी ती एक माणूस असते. जर आजचा हा व्हिडिओ पाहताना तुला वाटला असेल की कोणीतरी मला समजून घेतंय, तर वैशूज ग्लो डायरीला नक्की सबस्क्राईब कर. कारण हा तुझा सेफ प्लेस बनेल. कारण या फेब्रुवारी महिन्यात आपण न्यू मॉमसाठी रोज हेल्पफुल गायडन्स आणि ऑनेस्ट कंटेंट आणत आहोत. त्यामुळे स्टे ट्यून रहा, सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर पुढचा व्हिडिओ नक्की वॉच कर. डिलिव्हरीनंतर थकवा का वाटतो? आई, तू वीक नाही आहेस, एकटी नाही आहेस. आम्ही सगळे इथे आहोत. आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीला जॉईन कर. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुझ्या काय प्रॉब्लेम असतील त्या कमेंटमध्ये शेअर कर. मी त्याला नक्की उत्तर देईल.